यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्याशी आमच्या घरातल्या महालक्ष्मीची पूर्वतयारी आगमन ते विसर्जनपर्यंत सर्व शेअर केलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आमच्याच भावकीतले काही श्री गणेशाची सजावट ते महालक्ष्मी कलश पूजन दोन्हीचे डेकोरेशन शेअर करणार आहे। तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की काही ठिकाणी आहेत आणि काही ठिकाणी कसे नाहीत, ते पण तुम्हाला सांगणार आहे। पूर्वी आमच्याकडे कोणाच्याच घरी महालक्ष्मी किंवा कलश पूजन पण नव्हते, फक्त राशीचीच पूजा असायची, ती पण एक दिवसाची। ज्या दिवशी महालक्ष्मी पूजन असतं त्या दिवशी ती पण एकाच पाटावर 5 राशी मांडायच्या। राशी मांडून सकाळीच पुरणाचा स्वयंपाक करायचा, दुपारी 12च्या नंतर महालक्ष्मीची आरती करून नैवेद्य दाखवायचा। अशी प्रथा काही दिवस चालली। त्यानंतर हळूहळू कलश मांडून मकर डेकोरेशन, फराळ हे सर्व चालू झाले। काही ठिकाणी तर महालक्ष्मी स्थापना पण चालू झाली। तीच प्रथा अजून पण चालू आहे। आमच्याकडे आमचं जेव्हा अपार्टमेंट झालं, नवीन घरामध्ये देवब्राह्मणांना विचारून महालक्ष्मी उभा करण्यास सुरुवात केली। त्याला पण आज 13 वर्ष पूर्ण झाले। ती आता पिढ्यानपिढ्या ही प्रथा अशी चालू राहणार आहे। आमच्या इथले काही जण महालक्ष्मी उभ्या करण्यास चालू करणार आहेत।